Audio Jungle. नवीन अवलाई मी जशी माझ्या डोळ्यातला माझ्या डोळ्यातला रेशमी तो ऋतू माझ्या स्वप्न. ओके, तर नमस्कार. जय महाराष्ट्र भावनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावनो, सुरुवातीलाच तुम्ही आता आपला डेमो बघितले आहे. आवडला असेल तर तुम्हाला एक व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. नाही आवडला असेल तर तुम्ही डिसलाईक करू शकता, काही विषय नाही. तर बघा, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवताना सुरुवातीला आपल्याला करायचं काय, बीटमार्क प्रीसेट आणि सेकिपिक प्रीसेट या दोन प्रीसेट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्हाला आपल्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचं आहे, कारण व्हिडिओ आपण अलाइट मोशनमधून बनवणार आहोत. आणि जर का तुमच्याकडे अलाइट मोशन नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जायचं आहे, पिन करून दिलेले आहे आपण, तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घ्यायचं आहे. सोबतच यार तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केला नसेल, एक लाईक करून घ्यायचं आहे. आणि चॅनलला यार सबस्क्राईब केलाच नसेल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे तुम्हाला, कारण की इथं आपण रोजच अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनवत असतो. तर बघा, आता व्हिडिओ बनवताना सुरुवातीला बीटमार्क सेकिपिक दोन प्रीसेटला तुम्ही तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी बीटमार्कला ओपन करायचं आहे. ओके, बीटमार्कला ओपन केल्याच्या नंतर बघू शकता अशा पद्धतीचे काही बीट्स आपले असणार आहे. तर सुरुवातीच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, ग्रुप अँड मास्क म्हणून दिलेलं आहे. त्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इमेज जे वापरणार आहोत तो इमेज ॲड करायचा आहे. इमेजेसला तुम्ही भावांनो सर्वात खाली घेणार, नंतर या इमेजमध्ये क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. इमेज या ठिकाणी आपण बरोबर अशा पद्धतीने सेट करणार, ठीक आहे. त्यानंतर इमेजचे साईज शेवटपर्यंत अशा पद्धतीने वाढून घेणार. नंतर इथून बॅक यायचं आहे. बघू शकता आपला इमेज या ठिकाणी दिसत आहे भावांनो, ठीक आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी नेक्स्ट जे आपला ग्रुप असणार आहे, ठीक आहे, याच्यावरती एक इमेज ऑलरेडी ॲड करून असणार आहे. जरी का तुमचा नसेल तर या ठिकाणी ग्रुपवर क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. इमेजवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये क्लिक करायचं आहे. नावावरती क्लिक करायचं आहे. या दुसरा इमेज सिलेक्ट करायचा आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे. आपला इमेज चेंज होऊन जाईल, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथून बॅक यायचं आहे. आणि आता ग्रुप या ठिकाणी ग्रुप 2 झाले असणार आहे, तिसरा ग्रुप 2 म्हणून असणार आहे. क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. आता बघू शकता या ठिकाणी थोडंसं किचकट जाणार तुम्हाला. सुरुवातीला हे जे रेक्टँगल असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे, या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे, डुप्लिकेट लेअर करायचं आहे. नंतर आपल्याला करायचं काय, खालच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, आपल्याला कलर अँड फिलमध्ये क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एक स्टारचा ऑप्शन भेटून जाईल भावनो, ठीक आहे तुम्हाला इथे. तर जस्ट आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. आपल्या या ठिकाणी एक इमेज येईल. त्यानंतर या नावावरती क्लिक करायचं आहे. आता जे इमेज हवा आहे तो इमेज सिलेक्ट करायचा आहे, वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे. आपला इमेज या ठिकाणी येऊन जाईल भावनो, ठीक आहे. अशा पद्धतीने बघू शकता, अशा पद्धतीने इथं ॲड करून बॅक यायचं आहे. आता बॅक आल्याच्या नंतर आपल्या या ठिकाणी हा पण ग्रुप झाला. आता हे ग्रुप 1 कॉपी म्हणून असणार आहे. याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. सेम प्रोसेस असणार आहे. या ठिकाणी सर्वात खालच्या रेक्टँगल डुप्लिकेट लेअर करायचं आहे. खालच्या रेक्टँगलवरती क्लिक किंवा इमेज असणार आहे त्याच्यावर क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. स्टारवरती क्लिक करायचं आहे, नावावरती क्लिक करायचं आहे, इमेज ॲड करायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता इमेज आपला या ठिकाणी पण आलेला आहे. सेम हीच प्रोसेस असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी चेंज केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी पण चेंज केला. आता इथे क्लिक करायचं आहे इथून एडिट ग्रुपमध्ये, आणि याची पण सेम प्रोसेस असणार आहे. डुप्लिकेट आधी सुरुवातीला डुप्लिकेट लेअर असतो, नंतर या ठिकाणी स्टारवरती, नावावरती, आणि इथून इमेज जे हवा आहे तो सिलेक्ट करायचा आहे अशा पद्धतीने, आणि वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे. आपला इमेज ॲड पण ठिकाणी येऊन जाईल भावनो, ठीक आहे. नंतर बॅक यायचं आहे. आता बघू शकता आपले सर्व इमेज या ठिकाणी आलेले आहेत. आता काही वेळेस आपले ग्रुप लहान होतील तर अशा पद्धतीने इथे यायच्या बरोबर 11-29 पाशी या तिन्ही जितके लहान ग्रुप झाले त्या सर्वाला सिलेक्ट करून इथून अशा पद्धतीने वाढून घ्यायचे आपले सर्व ग्रुप आणि इमेज या पद्धतीने असे दिसून जातील. ओके, तर आता सुरुवातीचं आपलं काम झालेलं आहे भावनो, ठीक आहे. तर आता आपल्याला करायचं काय, इथे यायचं आहे बरोबर 11-29 पाशी, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इमेज हवा आहे तो ॲड करायचा आहे. पुढच्या बीटवर यायचं आहे. अशा पद्धतीने त्या पुढच्या बीटपर्यंत इमेजेसला वाढून घेऊन 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया, ठीक आहे. अशा पद्धतीने करून पुन्हा आपल्या प्लसवरती जाऊन मीडियावरती जाऊन
अशाच पद्धतीने सर्व इमेजेस तुम्ही शेवटपर्यंत ॲड करणार भावनो, ठीक आहे. तर चला या ठिकाणी मी लवकर काही इमेजेस ॲड करून घेतो आणि पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो, ठीक आहे. ओके, तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व इमेजेस ॲड करून घेतलेले आहे बीटनुसार. अशा पद्धतीने तुम्हाला पण ॲड करायचं आहे. त्यानंतर बरोबर आपल्याला 11:29 पाशी येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जे काय आता मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे 21 सेकंदाचा, त्याला ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर व्हिडिओवरती क्लिक करून 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, स्विच टू कंपोजर यावरती क्लिक करायचं आहे. नंतर कलर आणि फिलमध्ये जायचं आहे, सॉरी आपल्याला या ठिकाणी बिल्डिंग अँड ओपेसिटीमध्ये क्लिक करून लाईटमध्ये जायचं आहे, स्क्रीन करून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपले येऊन जाईल. नंतर 19पर्यंत येऊन आपल्याला याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, ठीक आहे भाऊनो. बघू शकता अशा पद्धतीचा आता या ठिकाणी आपला थोडासा इफेक्ट लागून जाईल. आता इथे यायचं आहे बरोबर आपल्याला. इथं आल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. 2 सेकंदाचा जे व्हिडिओ दिला त्याला ॲड करायचा आहे. नंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, बिल्डिंग अँड ओपेसिटीमध्ये जाऊन लाईटमध्ये जाऊन पुन्हा स्क्रीन करून घ्यायचं आहे. नंतर आता या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एक बॉक्स बनवून तुम्हाला दिसेल भाऊनो, ठीक आहे. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर अशा पद्धतीने. त्यानंतर पुढच्या बीटवर यायचं आहे आणि इथं आपल्याला पेस्ट लेअर, पुन्हा पुढच्या बीटवर यायचं आहे, पेस्ट लेअर, पुन्हा पुढच्या बीटवर जायचं आहे, पेस्ट लेअर, पुन्हा पुढच्या बीटवर जायचं आहे, पेस्ट लेअर. ओके, अशाच पद्धतीने तुम्ही हे जे असणार आहे शेवटपर्यंत करून घेणार भाऊनो, ठीक आहे. तर चला या ठिकाणी मी करून घेतो. ओके, तर आपले झालेले आहे इथपर्यंत आणि बाकीचा एक्स्ट्रा पार्ट असेल ते अशा पद्धतीने कट करून घेऊया. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला आणि आता सेकेबॅक तुम्ही इनपुट केला असणार आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. आता त्याला ओपन केल्याच्या नंतर या इमेजमध्ये क्लिक करून करायचं आहे इफेक्टमध्ये 3 डॉटवरती कॉपी इफेक्ट, ठीक आहे. इतकं करून बॅक यायचं आहे. चालू प्रोजेक्ट म्हणजेच आपला बीट मार्क असणार आहे त्याला पुन्हा आता ओपन करायचं आहे. आता ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी सुरुवातीला काही पण करायचं नाही आपल्याला, पुढे यायचं आहे. ओके, पुढे आल्याच्या नंतर बघू शकता हे जे इमेज असणार आहे यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट, ठीक आहे. अशाच पद्धतीने हे जे इफेक्ट असणार आहे तुम्हाला शेवटपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे भाऊनो, ठीक आहे. आता मी तुम्हाला शेवटपर्यंत करून दाखवलं नाही, बट तुम्ही अशा पद्धतीने शेवटपर्यंत करून घेणार. ओके, इतकं झाल्याच्या नंतर हा पूर्णपणे आपला व्हिडिओ रेडी होऊन जाईल. आता व्हिडिओला फक्त सेव्ह करायचा आहे. त्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तुमचा व्हिडिओ जे असणार आहे फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. इतका सोपा होता. आवडला असेल लाईक झालंच पाहिजे. बाबा.